नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपल्या या नवक्रांती ॲग्रो एजन्सी या दुकानामध्ये आपले आंबे या गावामध्ये म्हणजे पंढरपूर तालुक्यामध्येच आपण हा ट्रॅक्टर दिलेला आहे आणि त्यांचे पाहुणे पण या ठिकाणी संपूर्ण मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आपण हार घालून पूजा करून आपण ट्रॅक्टरची चावी या ठिकाणी देणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो, नमस्कार करतो. तुम्हाला पण राम-राम करतो, की जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आपले शेतकरी बांधव जवळ-जवळ 6 ते 7 वेळा आपल्या दुकानामध्ये तुम्ही आला आणि दुकानामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं, की बाबा ह्या ट्रॅक्टरला कितीतरी मागणी आहे आणि बऱ्याच त्यांनी YouTube चॅनल वगैरे पाहिला. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकू, की हा ट्रॅक्टर प्रथम त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर त्यांचा मुलगा नाव काय भैय्या? शरद घोडके. हां? शिवसिंह शरद घोडके. शिवसिंह शरद घोडके, बरोबर. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय? तुमचं नाव? शरद शरद घोडके साहेब. महादेव घोडके. शरद महादेव घोडके. गाव? आंबे. तालुका पंढरपूर. मित्रांनो, सर्वप्रथम मी ह्यांची थोडीशी हिस्ट्री सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे, की पहिल्यांदा माझ्याकडे ही बापलेक आल्यानंतर मी त्यांना सांगितले, "हो, हा ट्रॅक्टर शेतीमध्ये, ऊसामध्ये सगळ्यात एक नंबर काम करतो." आणि मग पप्पांनी सांगितलं त्यांच्या, की "बाबा हा आपला जे भैय्या आहे ते बुलेट घ्यायचं म्हणतोय, आपल्याला बुलेट घेऊ वाटते." तर मी काय म्हणलं मित्रांनो, की बुलेट आपल्याला निश्चितपणाने घ्यायची आहे. आजही माझ्या सगळ्या YouTube चॅनल धारकांना पण माहिती सांगतो आणि सगळ्यांना सांगतो, की आपल्याला बुलेटवर निश्चित फिरायला आवडेल, कुणाला आवडत नाही. बरोबर? सगळ्याला आवडतं. परंतु मित्रांनो जर काहीच काम न करता बुलेटवर फिरणं वेगळं आणि जर तुम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून 4 पैसे कमवून त्याच पैशाच्या माध्यमातून आपण बुलेट गाडी घेऊया, असं मी या आपल्या घोडके बंधूंना सांगितलं आणि बापलेकाने एक निर्णय घेतला, की आज त्यांनी हा ट्रॅक्टर घेऊन चाललेत. काय वाटतं तुम्हाला म्हणजे कसं? सुरुवात कशी झाली? वाटायची म्हणजे जसं तुम्हाला मी आधीच आपली परिस्थिती सांगितली. बाबा आपलं जमीन नाही, एकरी जमीन आहे. पण आपण ऊसाचं क्षेत्र नदीकाठ आहे. तुम्ही म्हणला की तुमच्या आता बऱ्याच ठिकाणी युट्यूबला मुलाखती बघितले गेले ते काम चांगलं आहे. ट्रॅक्टर व्यवस्थित काम करते 3.5 फुटात 4 फुटात चालतंय. म्हणून हे आम्ही धंद्यासाठी न्यायला लागलेलो आहे. बाकी काहीच नाही. तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता पलीकडे आपली गाडी पण उभा आहे. आज कोल्हापूरला आपला डिलिव्हरी चालू आहे, बरोबर? तर ह्या आता जी गाडी भरून चालली ती कोल्हापूरला आपली चालली. म्हणजे दिवसाला 1, 2, 3, 2-3 ट्रॅक्टर आपल्या शोरूम मधून जात आहेत. तर सर्वप्रथम असं सांगा, की बाबा ह्याचा निश्चितपणानं तुम्ही तुमच्या भैय्या तू इकडे. तो कुठं एखाद्या शेतकऱ्याकडे गेला किंवा ज्याच्या आपल्यातनं ट्रॅक्टर घेऊन गेलेला आहे आणि बाबा त्यानं तुला काय सांगितलं? कुठं गेलता तू काय? मी नवक्रांती अॅग्रो पंढरपूर बरोबर. येथून आणला म्हणून. ठीक आहे. हा. पण असा एखादा कुठे ट्रॅक्टर बघितला तू कुठल्या गावात? कोमण्यामध्ये मी जाऊन स्वतः चौकशी केली. कालच गेलतो. त्यांनी माहिती दिली सगळी. काय म्हणला ती चालतोय? किती दिवस झाले घेतलेला होता ते? त्यांनी जवळजवळ आता वर्ष होत आले त्यांनी घेऊन. कसा चालतोय ते? एक नंबर चालतो. तर मित्रांनो मी सांगत नाही तर त्यांनी प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे आणि मगच त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या गावचे पाहुणे आहेत का? हे डवळचे. ढवळचे पाहुणे आहेत. तर काय नाव तुमचं सांगा? आनंद मोरे, गाव ढवळच. ढवळस तालुका मंगळवेढा. मंगळवेढा तालुक्यामध्ये आपण बोराळा एक ट्रॅक्टर दिलाय आणि खोमनाळा एक दिलाय. तर ते पण या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्हाला काय ह्याच्याबद्दल थोडी कसं वाटतं की ऊसामध्ये चालेल वगैरे? नाही, 100% चालणारा 4 फुटी आणि 3.5 फुटी ट्रॅक्टर आहे आणि चांगला शेतीला चालेल ही. मित्रांनो हा 2.5 फुटी ट्रॅक्टर आहे रुंदीला आणि 3.5 खोळव्यामध्ये सुद्धा चालतो आणि सुरूमध्ये सुद्धा 4 फुटीत चालतो. तर त्याच्यामुळं शेतकऱ्यांना हा वरदान ठरलेला आहे की अगदी पॉवर टिलरच 4 चाकी थोडक्यात पुढे चालत. आता त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र, तुमचं नाव सांगा? दरीबा अंकुशराव. गाव? आंबे. हे आंब्याचे अंकुशराव साहेब आहेत. तर त्यांनी सुद्धा ट्रॅक्टरला पसंती काय म्हणून त्यांचं म्हणणं आहे ते बघूया की कसं वाटतंय तुम्हाला? चांगला आहे म्हणून घ्यायला लावलाय काय दुसरं काय. तर मित्रांनी ट्रॅक्टर चांगला आहे म्हणून स्वतः घ्यायला लावला ह्यांनी असं यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट सहकार्य पैशाच्या बाबतीत सुद्धा एक मित्र एका मित्राला चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो हे एक उदाहरण या ठिकाणी घडलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही सगळं समजू शकता. त्याचबरोबर
त्यांचे आपल्या पंढरपूर तालुक्यातील आणि जे काही भोसले साहेब आहेत त्यांची पण मी या ठिकाणी ओळख करून देतो. तुमचं काय नाव आणि सांगा. मी सतीश भोसले परेड समाजाचा तंटामुक्ती शहराध्यक्ष आहे. बरोबर. आज बरं झालं, अभिनंदन वाटतंय पाहुण्यांनी ट्रॅक्टर घेतला कष्टातून. तर मित्रांनो, कष्टातून आणि कष्टाचं चीज निश्चितपणानं आता भैया करणार आहे आणि निश्चितपणानं हा ट्रॅक्टर म्हणजे पॉवर टिलरला बेस्ट पर्याय आहे. आणि पॉवर टिलरच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो, दिवसाकाठी जर 2 एकर रान काढलं तर 6,000 रुपये कमवून आल्याशिवाय हा ट्रॅक्टर राहत नाही. जे की आता माझ्याकडे मोठा ट्रॅक्टर पण विक्रीला आहे, तर तुम्ही पाहू शकता. परंतु मोठा ट्रॅक्टर हा ऊसाला वाहतुकीसाठी योग्य आहे. परंतु आज जर शेतीला छोटी छोटी 2 बैलाची कामं करायची म्हणलं किंवा ऊसामध्ये आंतरपिकात जर काम करायचं म्हणलं तर हा अपोलो ट्रॅक्टर म्हणजे एकच नंबर राहिलेला आहे. त्याचबरोबर यांचं नाव जाणून घ्या. ओम नवले डवस. जवळचे भाषा आहे तुमचा भाषा. तर धन्यवाद मित्रांनो. आणि जर हा ट्रॅक्टर कुणाला घ्यायचा असेल तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर आता याला ऑफर चालू आहे. 3,95,000 रुपयाची 31 मार्च 2024 पर्यंत तुम्ही त्याचा पण निश्चितपणानं लाभ घेऊ शकता. आता ह्यांनी अवजार वगैरे सगळी घेतलेली आहेत. आणि खरं तर भैयाने माझं ऐकलं की सगळ्यात जाता जाता सांगतो की हा बुलेट घेऊया असं म्हणत होता पप्पासनी. परंतु आल्या आल्या मी सांगितलं, भैया आपल्याला निश्चितपणानं बुलेटवर फिरायचं आहे. बुलेट घेणं किंवा आज घ्यायची असं नाही, परंतु आज आपण बुलेट घेण्यापेक्षा ट्रॅक्टर घेऊ आणि ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टरवर पैसे कमवू आणि मग निश्चितपणानं बुलेटवर फिरूया. एक 2-3 वर्षामध्ये निश्चितपणानं बुलेटवर भैयाला आपण बसवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आणि याच पद्धतीनं हा ट्रॅक्टर तुम्हाला घ्यायचा असेल तर निश्चितपणानं बुलेटपेक्षा कमी किमतीचा ट्रॅक्टर आहे. 2,85,000 रुपये फक्त हेडची किंमत आहे आणि बाकी अवजारं वगैरे तुम्हाला वेगळी घ्यावं लागतील. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.